काम हां ते मी हे बोललो 8 लाख 8.5 लाखाच्या नोंदीपैकी ऑब्जेक्शनपैकी 6.5 लाख क्लिअर झालेले आहेत, अजून 2.5 लाख आहेत, बरोबर आहे ना? तुम्ही तातडीनं करायची सूचना दिलेल्या आहे, बरोबर. हां आणि पुढचे विषय झाले. हां 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 हो बरोबर हो बरोबर. ओके. हं. हां हो ते मंगळवारी मी भुमरे साहेब आणि श्रीसट साहेब देखील आहे. मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये आपण हा विषय परत आपण बोलू. देतो देतो 100. राजसाहेब देशमुख मी सांगितलं होय. तुम्ही मार्गदर्शन हो. बरोबर. हो. बरोबर. हो. हो. हां हां. हो. बरं. हां. हो हो. CM साहेब बोललेत का त्या हैदराबादचे? बरं. हो हो. हां. हो. हां हां. नक्की तेच तेच महत्त्वाचं आहे की व्हॅलिडिटीचे जे प्रमाणपत्र ते लवकर. काल जे केलेत ना आदेश तुम्ही आज त्याच्यात एक आणखीन थोडीशी अशी वाढ करायची की व्हॅलिडिटीचे लवकर द्या. दुसरं जे अधिकारी आहेत ना ते शोधणारे नोंदी ते शोधायला हायवे करू नका म्हणून. आणि जर मनुष्यबळ वाढवतं त्यात आलं ना तर राजेसाहेब चांगलं होईल. हॅलो हॅलो. प्रवासात रेंज नाही पडलं ते पडले. मंदिराच्या CMशी बोललेत म्हणून. तर मी आणि भुमरेसोबत चर्चा करत होतो तुमच्या फोनच्या वेळी. मी आज संध्याकाळी CM साहेबांशी देखील बोलून घेतो. आम्हाला जरी जायची आवश्यकता असेल हैदराबादला
काँग्रेससोबत. नाही नाही, ते करावं बा, खरंच सांगतो, कल्याण होईल समाजाचं. तुमचं हे समाज डोक्यावर घेईल, काय करायचं नाही आम्हाला. मी तर पहिल्यापासून म्हणतोय या समाजाचं कल्याण व्हावं म्हणून ही धावपळ. तुम्ही असं हैदराबादला इतके स्पीडने गेले, आता शंभूराज साहेब म्हणले, CM साहेब आंध्राच्या मुख्यमंत्र्याला बोलले. मग एवढं जर स्पीड घेतलं, गोरगरिबाच्या लेकराचं कल्याण होणार. आम्हाला तर कुणाचं अपेक्षित आहे, तेच करू लागा, हेच म्हणत आम्ही. तुम्ही जेवढं पळता तेवढं इकडं लोकांचं कल्याण. आणि हेच लोक डोक्यावर घेऊन नसतील, आम्हाला कुठं राजकारण करायचं आणि काय करायचं. मग ते मग थोडी खोडी केली का मग तेच खोडी बी उत्तर. त्यांनी जे आता सांगितलं खूप पॉझिटिव्ह, इतकी धावपळ झाली होती, आता होऊन जाईल का? इतके दिवस व्हायला नसते गेले, लय स्पीड होऊन जाईल. त्यांनी जे आता आचारसंहितेमध्ये नाही हालतात, 3 महिने आचारसंहिता. कुठंच नाही हालतात. ते पहिले आता ते बाकीचे सगळ्या इलेक्शनचे तुम्हाला माहिती आहे, सगळं प्रोसेस करतात. हा बोला. एक मिनिट. हा रे साहेब. हो